तामिळनाडूमधला राजकीय पेच कालच सुटला अशा बातम्या सगळीकडे आलेल्या होत्या, पण प्रत्यक्षात व्हीसीके या पक्षानं टीव्हीकेला म्हणजे विजयच्या पक्षाला कोणताही पाठिंबा दिलेला नव्हता, तसं पत्र दिलेलं नव्हतं. पण आज व्हीसीके या पक्षानं तसं अधिकृत पत्र टीव्हीकेला दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला अनकंडिशनल म्हणजे कोणत्याही अटी शर्ती न घालता पाठिंबा देतोय आणि हे सरकार स्थिर चाललं पाहिजे. आता जसा व्हीसीकेनं पाठिंबा दिलाय तसं आतापर्यंत या संपूर्ण रेसमध्ये IUML म्हणजे इंडियन युनियन मुस्लिम लीग नावाचा जो पक्ष आहे त्यांनी आतापर्यंत सांगितलं होतं की आम्ही टीव्हीकेला पाठिंबा देणार नाही, आम्ही डीएमकेच्या सोबत आहोत. पण त्यांनी देखील आज पत्र दिलंय आणि सांगितलंय की आमचा देखील टीव्हीकेला पाठिंबा असेल. त्यामुळे विजयला ऍक्च्युली 118 सीट्सचं आकडेवारी जमवायची होती, गणित जमवायचं होतं, पण विजयनं आता 120चं गणित जमवलंय. त्यामुळं आज आपण असं म्हणू शकतो की थलपती विजयचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आज संध्याकाळी 6 वाजता तो राज्यपालांची भेट घेणार आहे. परत एकदा रोज तो भेट घेतोयच, पण आज परत एकदा भेट घेणार आहे. उद्या कदाचित विजयचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडू शकतो. पण या सगळ्याच्या मागं हा सगळा खेळ कोण केला किंवा कुणी याच्या मागं मॅन ऑफ द मॅच जर कुणी असेल तर ते MK स्टॅलिन आहेत. मग ते MK स्टॅलिनचा याच्या मागचा महत्त्वाचा रोल काय आहे आणि कसा आहे आणि MK स्टॅलिन कसे या सगळ्या प्रकरणामध्ये हिरो ठरले ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगतो. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. आपल्याला माहिती आहे की तामिळनाडूच्या विधानसभेमध्ये 234 आमदारांच्यापैकी 118चा आकडा गाठणं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि हा मेजॉरिटीचा मार्क होता. त्यासाठी विजयकडे 107 आमदार होते. त्यांना काँग्रेसच्या 5 आमदारांनी पाठिंबा दिला, दोन्ही मिळून झाले 112. आता याच्यामध्ये 4 पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. हे 4 पक्ष आहेत CPI, CPM, VCK आणि IUML. आता यातल्या VCK आणि IUML न आजच पाठिंबा दिलाय. या 4ही पक्षांचे मिळून 8 आमदार आहेत. म्हणजे 112 अगोदरचे आणि हे 8 असे 120 आमदार आता विजय यांच्या पाठीशी असतील. यावेळेला आज जो थोल थिरुमावलवन यांनी जो पाठिंबा दिला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही टीव्हीकेला पाठिंबा देतोय, पण आमचा पाठिंबा देण्याचा उद्देश एवढाच आहे, भारतीय जनता पक्षाला तामिळनाडूच्या राजकारणापासून लांब ठेवण्यासाठी आणि जातीयवादी शक्तींना इथं कोणतंही स्थान देऊ नये यासाठी आम्ही हा पाठिंबा देतोय आणि याचा अर्थ आम्हाला सत्तेमध्ये सहभागी व्हायचं आहे असं काही नाही. जसं CPIनं CPMनं केले तसंच इथं झालंय. त्यामुळं तामिळनाडूमधले थलपती विजय आता मुख्यमंत्री होतील याबद्दल आता कोणतीही शंका उरली नाही. काल त्यांचं मुख्यमंत्रीपद जवळजवळ डिक्लेअर झालेलं होतं, पण प्रत्यक्षात त्यांना आज शपथ घेता आली नाही. पण आता ते शपथ घेऊ शकतील, त्यांचा मार्ग मोकळा झालाय. पण या सगळ्याच्या मागची स्टॅलिन यांची भूमिका काय, स्टॅलिन यांनी नेमकं काय केलं आणि कसं हे सगळं घडवून आणलं, कारण हे विजयच्यानं शक्य होत नव्हतं. हे आपण मागच्या 4 ते 5 दिवसात सलग बघितलेलं होतं. मग हे सगळं घडवून आणलं ते स्टॅलिननंच कसं घडवून आणलं आणि मी असं का म्हणतोय ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी 4 तारखेला निकाल लागल्या दुसऱ्या दिवशी 5 तारखेला जाऊन राज्यपालांची भेट घेऊन त्यांना राजीनामा सुपूर्द केला होता. म्हणजे ते मुख्यमंत्री पदासाठी अडून वगैरे काहीच बसले नव्हते की यांना आकडेवारी जमते की नाही जमते वगैरे बघूया, काहीच नाही. त्यांनी डायरेक्ट राजीनामा दिलेला होता. आता झालं असं की ज्या वेळेला काँग्रेसनं टीव्हीकेला पाठिंबा दिला आणि 112ची गणित झालं, काँग्रेसनं स्टॅलिन यांना किंवा डीएमकेला कोणतीही विचारपूस केली नाही. डायरेक्ट त्यांनी पाठिंबा दिला, त्यांनी डीएमकेची काळजी केली नाही. पण आता टीव्हीकेला ज्या पक्षांची गरज होती ते जर पक्ष बघितले तर यामध्ये कोणकोणते पक्ष आहेत? काँग्रेस आहे, CPI आहे, CPM आहे, IUML आहे आणि VCK आहेत. हे सगळे पक्ष डीएमकेचे सहकारी पक्ष आहेत. हे सगळे पक्ष स्टॅलिन यांचे सहकारी पक्ष आहेत आणि स्टॅलिन यांच्या म्हणण्याप्रमाणेच हे सगळे पक्ष तामिळनाडूमध्ये चालतात असं आपण म्हणू शकतो. इतपत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, कारण CPI आणि CPMच्या नेत्यांनी अगोदरच सांगितलं होतं की आमच्या निष्ठा स्टॅलिन यांच्या पायाची आहेत. स्टॅलिन म्हटले तरच आम्ही डिसिजन घेणार, अन्यथा घेणार नाही असं त्यांनी अगोदर सांगितलं होतं. पण त्यांनी 2 दिवसापूर्वी निर्णय जाहीर केला की आम्ही पाठिंबा देतोय टीव्हीकेला. पण VCKनं मात्र सांगितलं की आम्ही अजून स्टॅलिनशी बोलणार आहे, डिसिजन झाल्यानंतर आम्ही याबद्दल सांगू. आता स्टॅलिन यांनी जे ट्विट केले त्या ट्विटमध्ये त्यांनी काँग्रेसचे सोडून बाकी सगळ्या पक्षांचे आभार मानलेले आहेत. त्यांनी असं म्हटलंय की CPI, CPM, IUML आणि VCK या सगळ्या पक्षांचे मी आभार मानतो की त्यांनी तामिळनाडूमधला हा सगळा जो राजकीय पेच प्रसंग आहे तो सोडवला. तो सोडवण्यासाठी त्यांनी टीव्हीके या पक्षाला मदत करण्याची गरज होती. त्यांनी टीव्हीके या पक्षाचं आणि तामिळनाडूमधल्या लोकांनी जो मॅन्डेट दिलाय, जो निकाल दिलाय त्याचं देखील स्वागत केलं आणि ते म्हणाले जो काही लोकांनी ठरवलंय ते मला मान्य आहे आणि ते लोकांनी ठरवलंय हे खरं करण्यासाठी या छोट्या पक्षांचा पाठिंबा
टीव्ही केला असणं गरजेचं होतं. तर त्यामुळं त्यांनी या पक्षांचं, जे पक्ष त्यांचे स्वतःचे साथीदार होते, त्या पक्षांचं अभिनंदन केलंय, की थँक की तुम्ही या टीव्ही के या पक्षाला पाठिंबा दिला आणि हा पेच प्रसंग सोडवला आणि त्यामुळं हे सरकार आता स्थापन होईल आणि लोकांची कामं होतील. नाहीतर काय झालेलं, या सगळ्या राजकीय पेच प्रसंगामध्ये तामिळनाडूचं राजकारण अडून बसलेलं होतं आणि तिथं राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता निर्माण झालेली होती. त्यामुळे काही तज्ञ असंही म्हणत होते, की इथं जर प्रेसिडेंट्स रूल म्हणजे राष्ट्रपती राजवट लागली तर त्याचा त्रास सगळ्यांनाच होईल आणि त्याचा एक प्रकारे फायदा बीजेपीला मिळेल, कारण बीजेपीचंच ते राज्य असणार आहे. राष्ट्रपती राजवट म्हणजे काय, तर केंद्राकडून ते राज्य चालवलं जाईल आणि या सगळ्यातून वाचवल्याबद्दल स्टॅलिन यांनी या पक्षांचं अभिनंदन केलंय. आणि या ज्या ज्या पक्षांनी विजय यांना सपोर्ट केलाय, यातलं सीपीआय असो, सीपीएम असो, व्हीसीके असो किंवा आययुएमएल असो, या सगळ्यांनी अनकंडिशनल पाठिंबा दिलाय. या सगळ्या अनकंडिशनल याचा अर्थ कोणत्याही अटी शर्ती नाहीत. यातल्या कुणालाही मंत्रीपद नको, कुणालाही काही राजकारणात किंवा कुठल्याही महत्वाचं बोर्डावरती स्थान नको, काहीच नको. या सगळ्यांनी यासाठीच पाठिंबा दिलाय की तामिळनाडूमधलं राजकारण व्यवस्थित सुरळीत चालू लागावं आणि लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवले जावेत. आता हे करण्यामागचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे आणि स्टॅलिन यांनी त्यांच्या ट्विटमध्ये हे सांगितलंय. स्टॅलिन म्हणाले की हे सर्वच्या सर्व पक्ष काँग्रेस सोडून त्यांच्या डीएमकेची जी एसपीए नावाची अलायन्स आहे, त्यांची जी एक आघाडी आहे, या आघाडीचा भाग राहतील. म्हणजे एकाच वेळेला विचार करा, हे सगळे पक्ष टीव्हीकेला सपोर्ट करतील आणि त्याच वेळेला ते डीएमकेच्या आघाडीचा भाग राहतील. म्हणजेच डीएमकेच्या सोबत राहतील, सरकारवरती टीका करतील, सरकारला धारेवर धरतील, हे सगळं करतील, फक्त सरकार पडून देणार नाहीत. याला म्हणतात एक राजकीय मॅच्युरिटी आणि ती स्टॅलिन यांनी या ठिकाणी दाखवली. स्टॅलिन यांनीच या प्रकारे आपले जे सहकारी पक्ष आहेत त्यांना सांगितलं की हा पेच प्रसंग सोडवण्यासाठी तुम्ही स्वतः पुढे होऊन जा आणि टीव्हीकेला मदत करा आणि यातून त्यांना बाहेर काढा. हे इथं स्पष्टपणे दिसतंय. अन्यथा या सर्व पक्षांचं स्टॅलिन यांच्याबरोबर आतापर्यंत भांडण पुढे आलं असतं. जसं काँग्रेस आणि डीएमके यांच्यामध्ये काहीतरी फाटलंय हे समोर आलं, पण बाकीच्या सर्व पक्षांनी अजूनही सांगितलंय की आमची निष्ठा स्टॅलिन यांच्या बरोबरच आहे, आम्ही अजूनही स्टॅलिन यांच्या बरोबर आहे, भलेही टीव्हीकेला पाठिंबा दिला असला तरी. म्हणजे एवढ्यावरून विचार करा. आणि स्टॅलिन यांनी पण त्यांच्या ट्विटमध्ये सांगितलं की सरकारनं त्यांचं काम कंटिन्यू करावं. डीएमकेनं मागच्या 5 वर्षामध्ये जे काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत ते सगळे चांगले निर्णय, मग युवकांचे असतील, महिलांच्यासाठीचे असतील, ते सगळे चांगले निर्णय कंटिन्यू ठेवावेत, ते बंद पाडले जाऊ नयेत. आम्ही टीव्हीकेचं सत्ता आल्यानंतर पुढच्या 6 महिन्यांसाठी सरकारला पूर्णपणे कोऑपरेशन करू, कोणताही त्रास देणार नाही, सरकारला काम करण्यासाठी आम्ही कोणतीही अडचण निर्माण करणार नाही, असंही स्टॅलिन यांनी कमिटमेंट दिलं. एक विरोधी पक्षाकडून, विरोधी पक्ष नेत्याकडून याच्यापेक्षा जास्त मोठी कमिटमेंट काय असायला पाहिजे, आणि स्टॅलिन यांनी ती दिलेली आहे. ती म्हणतात की आम्ही सरकार अस्थिर करू किंवा पाडू असं कोणतीही गोष्ट करणार नाही, सरकारला अडचणीत आणण्यासाठी काहीही शोधून काढणार नाही, फक्त हे सरकार व्यवस्थित चालावं अशीच त्यांची अपेक्षा आहे. लोकांची कामं झाली पाहिजेत आणि लोकांच्यासाठी आम्ही झगडत राहू आणि आम्ही पुन्हा निवडून येऊ असा त्यांनी विश्वास दाखवला. म्हणजे या सगळ्यातून त्यांनी एक तीर आणि अनेक शिकार त्यांनी केलेले आहेत. एक प्रकारे त्यांनी टीव्हीकेवर उपकार देखील केले, विजय यांना उपकाराखाली आणलं. ज्यांना आता सध्या गरज होती सपोर्टची, तो सपोर्ट स्टॅलिन यांनीच दिलाय. हे आता स्पष्टपणे दिसायला लागले, सगळ्यांना उघड झाले. त्यामुळे पडद्याच्या मागं भलेही सरकार टीव्हीकेचं आला असेल, थलपती विजय आला असतील, पण तरीही तामिळनाडूच्या राजकारणातला खरा थलपती किंवा खरा जो हिरो आहे तो के स्टॅलिन अजूनही आहेत. तामिळनाडूचं राजकारण अजूनही स्टॅलिन यांच्या भोवती फिरतंय. असंच आजच्या या सगळ्या घडामोडींवरून आपण म्हणू शकतो. बीजेपीला तामिळनाडूच्या राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी खूप काय गोष्टी तामिळनाडूमध्ये चाललेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टींच्या मागे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री स्टॅलिन आहेत. हे अगोदरही होते आणि इथून पुढे देखील राहतील, एवढंच आपण या ठिकाणी म्हणूया. स्टॅलिन यांच्या भूमिकेबद्दल, या राजकीय मॅच्युरिटीबद्दल, ज्या पद्धतीनं त्यांनी विरोधी पक्षाला देखील मदत करायचं धोरण दाखवलं, या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.